दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर महापौर पदावर हिमगौरी आडके विराजमान झाल्या. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांमध्ये कोणत्या नगरसेवकांची निवड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्यासाठी आज महासभा घेण्यात आली आणि या महासभेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्ष या पक्षातील निवडून आलेल्या नगरसेवकांना स्थायी समितीत स्थान देण्यात आले आहे. सर्व गटनेत्यांनी त्यांच्या पद्धतीने हे नावं महापौर यांच्याकडे दिल्यानंतर महासभेत त्यांची निवड जाहीर करून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. दरम्यान महापौर हिमगौरी आडके यांनी या नावांची घोषणा केली. यात भाजपचे माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुकेश शहाणे अपक्ष, तसेच शिंदेंच्या शिवसेनेतून मनसेच्या मयुरी पवार, किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून योगेश गाडेकर आणि भारती ताजनपुरे यांची निवड करण्यात आली आहे. गटनेत्यांनी दिलेल्या या सर्व नावांची घोषणा आज महापौरांनी केली. मात्र यातच 20 तारखेला होणाऱ्या महासभेत सभागृह नेता व विरोधी पक्षनेते पदाची घोषणा होणार आहे. तसेच स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपमध्ये चुरस बघायला मिळणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.